जरांगेंची प्रकृती खालावल्यानंतर अंतरवाली सराटीतील ग्रामस्थ भाऊक झाले। पाणी प्या अशा घोषणा अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी दिल्या। जरांगे पाटलांना पाणी पिण्याची विनंती करताना ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आलं होतं। जरांगेंची तब्येत खालावल्यानं किमान पाणी प्या अशी विनंती ग्रामस्थांनी जरांगेंना केली। अखेर गावकऱ्यांच्या विनंतीचा मान राखत मनोज जरांगे यांनी घोटभर पाणी प्यायलं। तब्येत खालावलेल्या जरांगेंनी किमान पाणी प्यावं यासाठी ग्रामस्थ आग्रह करत होते, त्यामुळे लोकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी घोटभर पाणी घेतलं। जरांगे यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल झालं। त्यांनी जरांगेंना उपचार करून घेण्याची विनंती केली, मात्र उपचार करून घेण्यास जरांगेंनी नकार दिला, त्यामुळे अखेर डॉक्टरांना निघून जावं लागलं। मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके आले होते। यावेळी त्यांनी जरांगेंना पाणी प्या, औषध घ्या अशी विनंती केली, मात्र जरांगेंनी बोलण्यासही नकार दिला। जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांच्या गाडीवर रामनगर परिसरात दगडफेक करण्यात आली। बाजी उमरद गावात आरक्षण मागणीसाठी मराठा आंदोलक टॉवरवर चढले असताना त्यांची समजूत काढण्यासाठी तहसीलदार छाया पवार त्या गावात जात होत्या, त्यावेळी घोषणाबाजी करत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। यात गाडीच्या काचा फुटल्या। जालन्यातील केदारखेडामध्ये मराठा आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळत दगड घेऊन वाहतूक बंद केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली। सरकारनं तातडीनं आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली। खोपोली शहरात मराठा समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढण्यात आला। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी खालापूर तालुक्यातील अनेक मराठा बांधव भगिनी यात सहभागी झाले होते। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। तर शेफाटा इथे कॅन्डल मार्चची सांगता झाली। शिर्डी शहरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं मशाल आणि मेणबत्ती मोर्चा काढला। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत शिर्डीत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे। 72 गावांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे। दुसरीकडे साई निर्माण करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कागदपत्र आणि EWS सह विविध कागदपत्रांची होळी केली आहे। दगडफेकीच्या घटनांनंतर नांदेड जिल्ह्यातील सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। नांदेड आगाराची काल नागपूरकडे जाणारी बस जाळण्यात आली होती, तर किनवट आणि देगलूर आगाराच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली होती। खबरदारी म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुढील परिस्थिती पाहूनच बस फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत। हिंगोली जिल्ह्यात आक्रमक मराठा आंदोलकांनी एसटी बसवरच्या सरकारी जाहिरातींना काळं फासलं। वसमत तालुक्यातील कुरुंदामध्ये मराठा आंदोलकांनी एसटी बसवरच्या सरकारी जाहिरातींना काळं फासलं। एसटीवर असलेल्या राजकीय नेत्यांच्या फोटोवर फुल्या मारत आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली। धाराशिवमध्येही मराठा आरक्षण चिघळलं। सारोळा गावाजवळ एसटी बसवर दगडफेक करण्यात आली। औसावरून धाराशिवकडे येणाऱ्या बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली। धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणांनी स्वतःला गाडून घेतलंय। धाराशिव जिल्ह्यातील मेडसिंगा गावात तरुण आक्रमक झालेत। उच्च शिक्षित मराठा तरुणांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत आंदोलन सुरू केलं। यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली। यवतमाळच्या महागाव तहसील कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेले शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले। किन्ही इथे आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। नांदेडमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालाय। नांदेडमधील निळामध्ये सकल मराठा समाजानं गावातील सर्व राजकीय पक्षांच्या पाट्या, फलक जेसीबीनं उखडले। पुढाऱ्यांना गावबंदी, राजकीय कार्यक्रमांवर बंदी केलेली असतानाच आता कायमस्वरूपी लावण्यात आलेले पक्षाचे बोर्डही काढून टाकले जात आहेत। पुण्याच्या खेड राजगुरुनगर एसटी स्टँडमध्ये मराठा आंदोलकांनी एसटीवरील पंतप्रधान मोदींसह इतर नेत्यांच्या फोटोला काळं फासलं। तसंच जरांगेंना अटक करण्याची मागणी करणाऱ्या सदावर्तेंच्या बॅनरवरचे फोटोही फाडले। सरकारनं आणखी वेळ काढूपणा केल्यास आंदोलनाची दिशा बदलेल असा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता इथे एसटी बसवरील जाहिरातीवरील मंत्र्यांच्या फोटोंना काळं फासण्यात आलं। यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या। तर सुरेगाव रस्ता इथे ग्रामस्थ उपोषणाला बसले। अहमदनगर बस स्थानकातून बीडकडे जाणाऱ्या एसटी बस थांबवण्यात आल्या। 2 दिवसात अनेक बसेसची तोडफोड, जाळपोळ करण्यात आलेली आहे। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातून मराठवाड्याला जाणाऱ्या एसटी तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या। प्रवाशांना तशा सूचनाही दिल्या गेल्या आहेत।
अहमदनगरच्या कोपरगाव एसटी महामंडळ बसवरील नेत्यांच्या पोस्टरला काळं फासण्यात आलंय। कोपरगावातील मराठा समाजाचे आंदोलक आक्रमक झाले। बसेसवरील जाहिरातीवरील पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळं फासत निषेध नोंदवण्यात आला। जालन्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दगडफेक करत 2 एसटी बसेसच्या काचा फोडण्यात आल्या। रामनगर परिसरातील ही घटना आहे। दगडफेकीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। यात कुणीही जखमी झालं नाही। हिंगोली परभणी जिल्ह्यातील 7ही आगारांमधील एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या। मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय घेण्यात आला। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंचा पुण्यात निषेध नोंदवण्यात आला। खेड तालुक्यातील जवळके बुद्रुक इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं सदावर्तेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। पंढरपुरात माढाचे आमदार बबनराव शिंदेंचा मराठा समाजानं निषेध नोंदवला। आमदार बबन शिंदे यांनी जरांगेंनी एकट्यानं समाजाचा ठेका घेतलाय का असं वक्तव्य केलं होतं। त्या विरोधात मराठा समाजानं आंदोलन केलं। इसबावीत महिलांनी आमदार शिंदेंसाठी झोळीतून चिल्लर गोळा केली आणि ते पैसे शिंदेंना दिले जाणार आहेत। मराठा आरक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील 40 गावमध्ये सकल मराठा समाज आक्रमक झालाय। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। जरांगेंच्या उपोषणाला समर्थन म्हणून हिंगोलीच्या कळमनुरी तहसील कार्यालयासमोर 24 ऑक्टोबरपासून राजू सूर्यवंशी आमरण उपोषण करतायत। मात्र 6 दिवसांनंतर त्यांची प्रकृती खालावली आहे। डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना सलाईन लावलाय। तर मराठा आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका सूर्यवंशींनी घेतली। मनोज जरांगेंची प्रकृती खालावत असतानाच हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधव आक्रमक झालाय। सेनगाव इथल्या साखळी उपोषणादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।